अथांग म्हणायचे. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहरा प्रसन्न ठेवा. योगेन चित्तस्य पदेन वाचाम् मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सावकाश डोळे उघडा. आजच्या या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पातंजली योग सूत्रामधील पहिलं प्रकरण समाधी 5 याच्या बाबतची माहिती प्राप्त करून घेत आहोत, त्याचं ज्ञान मिळवत आहोत. पातंजली योग सूत्र ही सगळी संस्कृत मध्ये असल्यामुळे आणि समजायला थोडीशी अवघड असल्यामुळे आपण दररोज ठराविकच सूत्र घेत आहोत. ती सूत्र समजली तर आपल्याला पातंजली योगशास्त्र समजायला अत्यंत सोपं जाणार आहे. आपण सुरुवातीला योगाची व्याख्या पाहिली, नंतर वेगवेगळे वृत्तींचे प्रकार पाहिले, त्या वृत्तींचं नियंत्रण कसं करायचं, म्हणजे थोडक्यात मनाचं नियंत्रण कसं करायचं, त्याबद्दल पतंजलीने जे काही अभ्यास वैराग्य सांगितलं होतं त्याबद्दलची माहिती मिळवलेली आहे. त्यानंतर अभ्यास कसा करायचा, वैराग्य म्हणजे नेमकं काय, या गोष्टींची आपण माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्ष समाधी म्हणजे काय, समाधीचे प्रकार किती कोणते, महत्वाचे प्रकार कोणते, त्या महत्वाच्या प्रकारातील पोट प्रकार कोणते ते आपण पाहत आहोत. सुरुवातीलाच आपल्याला सांगितले की सबीज समाधी आणि निर्बीज समाधी हे समाधीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. सबीज समाधी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात काही वेळ समाधीचा अनुभव घेऊन पुन्हा आपल्या सांसारिक जीवनामध्ये परत येणे. आणि निर्बीज समाधी म्हणजे देहत्याग. आपण
पंचमहाभूतात विलीन होणे, परंतु केवळ पंचमहाभूतात विलीन होणे नव्हे, तर आपण स्वतः ईश्वर स्वरूप होणे, ईश्वर प्राप्ती करणे, ईश्वर जो कोणी आहे त्यामध्ये आपला समावेश करणं, ईश्वरामध्ये एकरूप होणं म्हणजेच निर्बीज समाधी. आता या सबीज समाधीचे काल आपण दोन प्रकार पाहिले होते, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात किंवा अन्य. संप्रज्ञात समाधी कशी प्राप्त होते? चांगला तर्क, अनुमान, चांगले विचार, आनंद आणि मी आहे हा केवळ भाव याच्याशी एकरूप होणं. यामध्ये आपण समरस होणं म्हणजे संप्रज्ञात समाधी. समाधीची अगदी सुरुवातीची पहिली आणि सोपी स्टेप किंवा पायरी आहे. आता या संप्रज्ञात समाधीसाठी तुम्हाला सांगितलं कुठल्याही बाह्य साधनाची आवश्यकता नाहीये. आपण आपल्या मनाने चांगलं तर्क करू शकतो, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचे, त्याच्याशी एकरूप व्हायचं. ती होते वितर्क संप्रज्ञात समाधी. नंतर चांगले विचार, वाईट विचार हे आपल्याला माहिती आहेत, आपल्या बुद्धीला समजतं सगळे. त्यानुसार चांगल्या विचारांचं आलंबन घेणं, चांगल्या विचाराशी एकरूप होणं म्हणजेच विचार संप्रज्ञात समाधी. नंतर आनंद संप्रज्ञात समाधी, आनंदाचा अनुभव घेणे. आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडत असतात, त्यापैकी काही आनंददायी अनुभव आपल्याला जो आलाय त्याच्याशी एकरूप होणं म्हणजेच आनंद संप्रज्ञात समाधी. आणि चौथी सांगितली अस्मिता. अस्मिता म्हणजे अहम, मी आहे. अस्मिता, अहम म्हणजे गर्व नाही, आपलं फिजिकल प्रेझेन्स, मी आहे हा भाव, याच्याशी एकरूप होणं म्हणजे ती झाली अस्मिता संप्रज्ञात समाधी. पतंजलीने या सूत्रात काय सांगितलं? वितर्क, विचार, आनंद, अस्मिता या चारीपैकी कोणतेही एका गोष्ट अनुगमात म्हणजे त्याचा मागोवा घेणं, त्याच्याशी एकरूप होणं, ही संप्रज्ञात समाधीचा हा प्रकार आहे. अत्यंत सोपं आहे, काही अवघड नाही. आणि पुढच्या सूत्रात पतंजलीने सांगितलंय अन्य किंवा असंप्रज्ञात समाधी. पतंजलीने असंप्रज्ञात शब्द वापरलेला नाही, परंतु त्याच्यावर ज्यांनी टीका केलेल्या आहेत, भाष्य लिहिलेले आहेत, त्यांनी संप्रज्ञात समाधीच्या पुढची समाधी अवस्था म्हणजे असंप्रज्ञात स्थिती सांगितलेली आहे. ती कशी प्राप्त होते? विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोन्य, म्हणजे सतत योग्य प्रकारे संप्रज्ञात समाधीचा सराव केल्यामुळे ही असंप्रज्ञात म्हणजे संप्रज्ञात समाधीच्या पुढची पायरी असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. पुढे त्यांनी ही संप्रज्ञात समाधीच्या पुढची पायरी म्हणजे असंप्रज्ञात समाधी कोणाकोणाला प्राप्त होऊ शकते याच्याबद्दल माहिती दिली. त्यांनी काय सांगितले? भव प्रत्ययो विदेह प्रकृती लयानाम, म्हणजे भव म्हणजे संसार, संसाराचा प्रत्यय घेत असताना, संसारात राहून आपली दैनंदिन कामे करत असतानाच आपली भोग लालसा थांबवणे. इच्छा वेगळी, वासना वेगळी आणि भोग लालसा वेगळी, आपल्या सगळ्यांना हे कल्पना आहे. संसारात राहून आपली दैनंदिन कर्म करत असताना आपल्या स्वतःच्या सर्व जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार करत असताना सुद्धा भोग लालसा थांबवायची, भोगाच्या मागे जायचं नाही, तर त्याला ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. पुढे त्यांनी आणखीन सांगितलेलं आहे, काल मी आपल्याला सांगितलं होतं की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, काही ना काही गोष्टी आवडतात, काही ना काही गोष्टी आवडत नाही. एकच गोष्ट एखाद्याला आवडते, तीच गोष्ट दुसऱ्याला आवडत नाही, म्हणून पतंजलीने पर्याय दिलेले आहेत. काय काय पर्याय दिले त्यांनी? पुढच्या सूत्रात ते सांगतात, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञापूर्वक इतरेशाम. इतरेशाम म्हणजे इतरांना, ज्यांना
विधेय प्रकृती साधली नाही. त्यांच्यासाठी काय? श्रद्धा. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास, कुठलीही शंका न ठेवता पूर्ण विश्वास ठेवणे, त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. वीर्य, वीर्य म्हणजे बल, तेज, साहस, पराक्रम. आणि हे काय? स्मृती. स्मृती म्हणजे विचारांची शृंखला. आणि समाधी. पुन्हा समाधी आहे. समाधी म्हणजे एकरूप होणं. या प्रकारे आणि प्रज्ञा सांगितली. प्रज्ञा म्हणजे काल आपल्याला सांगितलंय. प्रज्ञा आपल्याला जे ज्ञान मिळतं, त्यापैकी बरचसं ज्ञान हे आपल्या पंच ज्ञानेंद्रियामार्फत मिळतं. कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांच्याद्वारे जे आपल्याला समजतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्याच्या विरहित त्यांचा वापर न करता, त्यांचा उपयोग न करता आपल्याला जे ज्ञान मिळतं त्याला प्रज्ञा म्हटलेले आहे. अशा प्रकारे प्रज्ञेमुळे सुद्धा आपल्याला असंप्रज्ञात समाधी स्थिती प्राप्त करता येते. पुढे त्यांनी असंप्रज्ञात समाधीचे स्टेजेस सांगितलेले आहेत. काय सांगितलं त्यांनी? तीव्र संवेगानाम आसन्नः. ही समाधी प्राप्त करण्यासाठी जसे तुमचे प्रयत्न असतील, प्रयत्न कमी असतील, समाधी उशिरा प्राप्त होईल. प्रयत्न मध्यम असतील, त्या कालावधीनुसार तुम्हाला समाधी प्राप्त होईल. प्रयत्न तीव्र असतील, अधिक असतील, तर तुम्हाला लवकर प्राप्त होईल. हे ज्याच्या त्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. आता येथे एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतोय पुन्हा पुन्हा. समाधी म्हणजे केवळ मृत्यू नव्हे. समाधी म्हणजे अत्युच्च समाधानाची स्थिती. जे समाधान कोणत्याही बाह्य वस्तूवर अवलंबून नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सांगता येईल, एखाद्याला एखादा पदार्थ आवडतो, तो पदार्थ खाल्ल्यामुळे त्याला समाधान मिळतं, पण ते तात्पुरतं असतं. इथे समाधान, समाधीद्वारे जे समाधान मिळतं, मग ते सबीज असो आणि निर्बीज असो, ते परमनंट असतं, कायम असतं, बाह्य कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसतं. जर एखादा आपला आवडीचा पदार्थ आपण खाल्ला तर काही काळ निश्चित समाधान मिळतं, पण तो जर जास्त खाल्ला तर तो नकोसा वाटतो. त्याच्यामुळे शारीरिक मानसिक त्रास निर्माण होतो. आपल्याला समजा गुलाबजाम आवडतात, आपण 2, 3, 4 खाल्ले तोपर्यंत समाधान, पण आणखीन आपल्याला जर आग्रह केला तर नको वाटायला लागतं. आणि त्याहीपेक्षा जास्त जर खाल्ले आपण तर आपल्याला शारीरिक मानसिक त्रासही निर्माण होतो. म्हणजे हे जे समाधान आहे हे तात्पुरतं आहे, त्याच्यापासून त्रासही निर्माण होतो. पण समाधीपासून, मग ती सबीज समाधी असो व निर्बीज समाधी असो, त्यापासून जो आनंद मिळतो, समाधान मिळतं, सौख्य मिळतं, ते चिरकाल टिकणारं असतं. त्याला सच्चित आनंद असं नाव आहे. म्हणजे समाधी म्हणजे केवळ मृत्यू नाही, हा भ्रम आपण काढून टाकला पाहिजे. सबीज समाधी म्हणजे दैनंदिन जीवनात काही वेळ समाधीचा अभ्यास करून आपल्याला खरं सुख, खरं सौख्य, समाधान प्राप्त करून घेणं. आणि निर्बीज समाधी म्हणजे देहाचं विसर्जन. परंतु हा देह पंचमहाभौतिक असल्यामुळे पंचमहाभूतामध्ये त्याचं विसर्जन करून आपला आत्मा, आपण स्वतः परमेश्वर स्वरूप होणं. आता यानंतर पतंजलीने आणखीन एक सांगितलंय की तुम्हाला जर असंप्रज्ञात समाधी प्राप्त करायची असेल तर ईश्वर प्रणिधान याद्वारे सुद्धा प्राप्त होते. ईश्वर म्हणजे परमेश्वर, आपल्याला सगळ्यांना माहिती. प्रणिधान, प्रणिधान म्हणजे त्याला पूर्ण शरण जाणं, कोणतीही कंडिशन, अट न घालता परमेश्वराला शरण जाणं. अनकंडिशनल सरेंडर म्हणजे प्रणिधान. या ईश्वर प्रणिधानामुळे सुद्धा आपल्याला असंप्रज्ञात समाधी प्राप्त करता येते. अत्यंत सोप्या सोप्या गोष्टी पतंजलीने सांगितल्या आहेत. ईश्वर प्रणिधान करण्यासाठी सुद्धा कुठल्याही बाह्य वस्तूंची आवश्यकता नाही. परमेश्वराची, आपल्या आवडत्या देवतेची मूर्ती आपल्या मनात असते. आपण एकदा पाहिलेले असते. डोळे मिटले तर आपल्या ज्ञानचक्षु समोर ते आणता येते. त्याच्या समोर पूर्ण शरणागती स्वीकारता येते. आणि हे जर आपलं शरणागती, प्रणिधान
जर तीव्र असेल, जर मनापासून असेल, 100% असेल, तर त्यांना सुद्धा ही असंप्रज्ञात समाधी प्राप्त करता येते. आता आज आपण जी सूत्र पाहणार आहोत, त्या सूत्रामध्ये पतंजलींनी ईश्वराचं वर्णन केलेलं आहे. ईश्वराचं वर्णन कसं आहे आपल्याला माहिती आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान. म्हणजे हे वर्णन केल्यामुळे आपल्या समोर आपल्या इष्टदेवतेची किंवा पांडुरंगाची मूर्ती उभी राहते. वारकरी संप्रदाय जो आहे तो सुद्धा अत्यंत श्रेष्ठ आहे आणि त्यामध्ये अनेक संतांनी अनेक अभंगांची अनेक रचना करून, ओव्यांची रचना करून परमेश्वराशी एकरूप व्हायचं आपल्याला साधन सांगितलेलं आहे. पण पतंजली काय म्हणतात? पतंजलीने ईश्वराची व्याख्या केलेली आहे. पतंजलींचा काल हा आजपासून 2500 वर्षापूर्वीचा आहे आणि त्यापूर्वी जे योगशास्त्र अस्तित्वात होतं त्याची योग्य तऱ्हेने रचना पतंजलीने केलेली आहे. म्हणजे पतंजलीने नवीन योगशास्त्र लिहिलेलं नाही. त्यांच्यापूर्वी जे योगशास्त्र अस्तित्वात होतं त्याची सुसंबंध श्रेणीबद्ध रचना त्यांनी केलेली आणि त्यामध्ये ते ईश्वराविषयी सांगतात. काय सांगतात ते ईश्वराविषयी? त्यांचं सूत्र पहिलं असं आहे ईश्वरा संदर्भात, क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वर. म्हणजे काय? आता आपण एक एक शब्दाचा आपण अर्थ पाहूया. क्लेश म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दुःख, त्रास. कर्म, कर्म म्हणजे आपण जे करत असतो ते क्रिया. विपाक, क्लेश कर्म विपाक, आपण जे कर्म करत असतो त्याचा प्रत्येक कर्माचे परिणाम हे ठरलेले असतात. पूर्वी आपल्याला सांगितले, चांगल्या कर्माचे चांगले परिणाम प्राप्त होतात, वाईट कर्माचे वाईट परिणाम प्राप्त होतात, संमिश्र कर्माचे संमिश्र परिणाम प्राप्त होतात. असा जो कर्म विपाक म्हणजे आपण केलेल्या कर्माचा परिणाम, त्याचं फळ. पुढे त्यांनी सांगितले आशय, आशय म्हणजे साठा. आपण केलेलं कर्म हे साठून राहतं, त्याचा साठा होत असतो, स्टोरेज होत असतं आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचे परिणाम हळूहळू यायला लागतात. अपरामृष्ट त्यांनी काय सांगितलंय? क्लेश कर्म विपाक आशयही. क्लेश म्हणजे संकट, दुःख, त्रास. कर्म म्हणजे क्रिया, विपाक म्हणजे परिणाम, आशय म्हणजे साठा. म्हणजे आपण केलेल्या कर्माच्या परिणामांचा साठा, स्टोरेज. यापासून अलिप्त म्हणजे अपरामृष्ट. अपरामृष्ट म्हणजे अलिप्त आहे. परमेश्वर या सर्वांपासून अलिप्त आहे. कशापासून? संकट, त्रास, दुःख, कर्माचे परिणाम, कर्माचा साठा, एकत्रीकरण यापासून जो अलिप्त आहे त्याला परमेश्वर असं पतंजलीने म्हटलेले. क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वर. म्हणजे थोडक्यात निरनिराळी दुःखे, संकटे, त्रास, वेगवेगळ्या क्रियांचे चांगले वाईट परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक संस्कार बीजांचा साठा यापासून संपूर्ण अलिप्त असणारे विशेष तत्व, विशेष गोष्ट म्हणजे परमेश्वर होय. म्हणजे पतंजलीने परमेश्वराची व्याख्या कशी केली पहा. सगळ्या संकटापासून, कर्माच्या विपाकापासून, परिणामापासून जो अलिप्त आहे, ज्याला कर्म परिणाम स्पर्श करू शकत नाहीत, अशापासून जो अलिप्त आहे त्याला पतंजलींनी परमेश्वर असं म्हटलेलं आहे. आता पतंजलींनी परमेश्वर कसा आहे हे थोडक्यात सांगितलंय, परंतु त्याची गुणवैशिष्ट्ये सुद्धा सांगितलेली आहेत. त्याच्याकडे कोणकोणते गुण आहेत पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितले. तत्र म्हणजे त्या परमेश्वराजवळ, निरतिशयम म्हणजे संपूर्ण, सर्वज्ञ बीजम
म्हणजे हा जो परमेश्वर आहे त्याला जगातील यच्चयावत गोष्टींचं ज्ञान आहे. तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, म्हणजे परमेश्वराकडे या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. आता आपल्याला प्रश्न असा पडणार की परमेश्वराला कसं काय ज्ञान आहे? परंतु आपण जर एक उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असतो, मग ते वडील असोत किंवा आणखीन कोणी आजोबा असोत, त्यांना आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती असते. त्याची आवड निवड काय आहे, तो वागतो कसा, तो बोलतो कसा, कसं कार्य कसं करतो, त्याचं वय काय आहे, या सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याचा असतो. मग हा जो परमेश्वर आहे त्यांनीच सृष्टी निर्माण केलेली आहे. सृष्टी निर्माता तो आहे. त्यामुळे सृष्टीतील प्रत्येक गोष्टींचं त्याच्याबद्दल त्याला पूर्ण ज्ञान आहे, पूर्ण क्षमता आहे. म्हणून पतंजली म्हणतात तत्र, तत्र म्हणजे त्या परमेश्वराकडे, निरतिशयम, निसंशयपणे, पूर्णपणे, सर्वज्ञ म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान कसं आहे? बीज रूपात आहे. आता हे ज्ञान बीज रूपात असणं म्हणजे काय? याच्याबद्दल सुद्धा आपल्याला एक उदाहरण देतो. आपण अनेक खेडेगावात किंवा शहरात सुद्धा मोठमोठ्या वडाची झाडं पाहतो, वटवृक्ष पाहतो. हे वटवृक्ष विस्ताराने कैक एकरामध्ये सुद्धा सामावलेले असतात. परंतु त्याचं बी केवढं आहे आपल्याला माहिती आहे का? आपण पाहिलं सुद्धा असेल ते. अगदी मोहरे एवढं बी असतं त्याचं. परंतु त्या बी मध्ये संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो. त्याचप्रमाणे या परमेश्वराकडे बीज रूपाने या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. हे परमेश्वराची गुणवैशिष्ट्ये सांगतात. परमेश्वर कसा आहे याबद्दल पतंजली आपल्याला माहिती देत आहे. पुढे आणखीन काय म्हटले त्यांनी परमेश्वराबद्दल? स, स म्हणजे तो. स पूर्वेशाम अपि गुरुहु कालेन अनवच्छेदात, म्हणजे तो परमेश्वर. पतंजली प्रत्येक गोष्ट आपल्याला सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने सांगतात. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून ते पुढे जातात. आता यांनी सुरुवातीला सांगितलंय की ईश्वर प्रणिधानामुळे तुम्हाला असंप्रज्ञात समाधी प्राप्त होऊ शकते. मग ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराला पूर्णपणे शरण जाणे, अनकंडिशनल सरेंडर. मग पुढे ते आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो, ईश्वर म्हणजे नेमकं काय? मग त्या ईश्वराविषयी ते सांगतात. तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम. पुढे सांगतात स, स म्हणजे तो परमेश्वर. पूर्वेशाम अपि गुरुहु कालेन अनवच्छेदात. पूर्वेशाम म्हणजे पूर्वी झालेल्या सर्वांचे, अपि म्हणजे सुद्धा, पूर्वी जे जे होऊन गेले व्यक्ती, व्यक्तिविशेष, लोक, जन, त्यांचाही तो गुरु आहे. म्हणजे परमेश्वर हा सगळ्यांचा गुरु आहे. परमेश्वराचं गुणवैशिष्ट्य सांगतात ते. स पूर्वेशाम अपि गुरुहु, हा परमेश्वर पूर्वी झालेल्या सगळ्यांचा गुरु आहे, सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. आणि पुढे म्हटलं त्यांनी कालेन अनवच्छेदा. कालेन म्हणजे काळ. आपल्याला माहितीये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, यांना हे जे काळ आहेत हे काळ त्याला बांधू शकलेले नाहीत, कारण काळ सुद्धा त्यानेच निर्माण केलेले आहेत. आपण श्रीकृष्णाबद्दल जर पाहिलं तर श्रीकृष्णाचा वृद्धावस्थेमधला फोटो आपल्याला कुठेही दिसणार नाही. चिरतरुण असलेलेच फोटो आपल्याला दिसतात. म्हणजे थोडक्यात काय, परमेश्वर हा कालातीत आहे, त्याला काळाचं बंधन नाही. म्हणजे परमेश्वराचं, ईश्वराचं एक गुणवैशिष्ट्य ते सांगतात की तो सर्वांचा गुरु आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि कालातीत आहे, काळाने तो बांधला गेलेला नाही. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर आपल्या समोर प्रत्यक्ष मूर्ती उभी राहत नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतो की परमेश्वर कसा आहे. सुरुवातीला सांगितलं क्लेश कर्म विपाकाशयी अपरामृष्टः
पुरुष विशेष ईश्वर म्हणजे संकटे, त्रास, इतर जे दुःख त्यापासून तो मुक्त आहे. कोणतेही कर्म, आता आपण श्रीकृष्णाचं उदाहरण घेतलं, परमेश्वर जरी असले तरी त्यांना कार्य करावं लागत असतं आणि कार्य केल्यानंतर त्याचा कर्मविपाक हा निश्चित असतो. परंतु सकाम कर्म आणि निष्काम कर्म यामध्ये फरक आहे. अपेक्षा ठेवून जे कर्म केलेलं असतं त्याला सकाम कर्म म्हणतात आणि निष्काम कर्म म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तव्य बुद्धीने जे काम केलं जातं त्याला निष्काम कर्म म्हणतात. हे निष्काम कर्म केल्यानंतर त्या कामाच्या गोष्टीचा आपल्याला कर्मविपाक म्हणजे कर्माचा साठा होत नाही. श्रीकृष्णाने सांगितले कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा न ठेवता काम करायचं. म्हणजे त्यांनी प्रत्येकाला ईश्वर बनण्यासाठीची ही अनेक प्रकारची माहिती दिलेली आहे. नंतर त्यांनी परमेश्वराबद्दल काय सांगितलेलं आहे, तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम. म्हणजे परमेश्वराकडे जगातील यच्चयावत गोष्टींचं ज्ञान आहे, नॉलेज आहे. जगातील प्रत्येक गोष्टीचं त्याला पूर्ण ज्ञान आहे आणि कसं आहे, बीज रूपाने आहे. नंतर त्यांनी पुढे सांगितले सपूर्वेशामपि गुरुः कालेन अनवच्छेदात. स म्हणजे तो परमेश्वर सगळ्यांचा गुरु आहे. जे पूर्वी होऊन गेले त्या सगळ्यांचा तो गुरु आहे आणि त्याला काळाचं बंधन नाही. एक 2 मिनिट. परमेश्वराची गुणवैशिष्ट्ये सांगतात. आपल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. परमेश्वर म्हणजे नेमकं काय? पतंजलींना परमेश्वर म्हणजे काय अभिप्रेत आहे? तर त्यासाठी आपल्याला या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. नंतर दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की परमेश्वराची गुणवैशिष्ट्ये पतंजलींनी कोणकोणती सांगितली? मग त्यात आपल्याला सांगता यायला पाहिजे तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम. त्याच्याकडे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, बीज रूपाने ज्ञान आहे, तो सगळ्यांचा गुरु आहे, त्याला काळाचं बंधन नाही. आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या समोर परमेश्वराची मूर्ती स्पष्ट होत नाही. ती मूर्ती स्पष्ट करण्यासाठी सुद्धा पतंजलींनी पुढच्या सूत्रात सांगितलंय तस्य वाचक हा प्रणव. तस्य म्हणजे त्या परमेश्वराचं, वाचक म्हणजे रूप, प्रणव, प्रणव म्हणजे ओंकार. त्या परमेश्वराचं प्रत्यक्ष स्वरूप काय आहे? ओंकार स्वरूप आहे. ओंकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा जो ओंकार आहे हाच परमेश्वराचं स्वरूप आहे असं पतंजलीने सांगितलेलं आहे. म्हणजे ओंकार म्हणजेच परमेश्वर, ओंकारालाच परमेश्वर माना असं सांगितलंय. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये, इतर अनेक संतांच्या ग्रंथामध्ये, इव्हन इतर अनेक धर्मामध्ये सुद्धा ओंकाराची महती सांगितलेली आहे. शीख धर्मामध्ये सुद्धा ओंकाराचं पूजन सांगितलेलं आहे. असा हा जो ओंकार आहे तोच परमेश्वराचं रूप आहे असं पतंजली आपल्याला सांगत आहे. म्हणजे तस्य म्हणजे त्या परमेश्वराचं स्वरूप काय आहे? तस्य वाचक प्रणव. ओंकार. ओंकार हाच परमेश्वराचं रूप आहे, परमेश्वराचं स्वरूप आहे. आता वारकऱ्यांचा परमेश्वर वेगळा, हा परमेश्वर वेगळा, परंतु सर्व परमेश्वर एक आहेत. वास्तविक परमेश्वर किंवा ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. परंतु तो समजावा म्हणून वारकरी पंथाने त्याला सगुण साकार रूप दिलेलं आहे. आणि पतंजली जो सांगतायत तो निर्गुण निराकार, परंतु त्याचंही आपल्यासारख्या सर्व साधकांना त्याची माहिती व्हावी, त्याचं स्वरूप कळावं म्हणून ते ओंकार स्वरूप आहे असं सांगतायत. तस्य वाचक प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. आता पुढे पतंजलीने ह्या प्रणवाबद्दल सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात ते तत् जपहा. तत् म्हणजे त्या प्रणवाचं, त्या ओंकाराचं जप. जप म्हणजे वारंवार उच्चार करावा. कसा करावा? तदर्थ भावनम. त्याचा अर्थ लक्षात घेऊन या ओंकाराचा वारंवार जप करावा. जप म्हणजे काय? एखादी गोष्ट सतत सतत ती करत राहणे.
ओंकार सतत बोलत राहणे म्हणजेच ओंकाराचा जप. या जपाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु इथे आपण जो जप विचार करणार आहोत तो ओंकार जप म्हणजे वाणीने बोलायचा. जास्त मोठ्याने नाही, जास्त सावकाश नाही, मनातल्या मनात नाही. आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात जर आपण ओंकाराचा जप केला तर काय होईल याच्याबद्दल सुद्धा पतंजली पुढच्या सूत्रात सांगतात. काय सांगतात ते? ततः म्हणजे हा ओंकाराचा जप समजून उमजून केला, ओंकाराचा ईश्वर स्वरूप समजून जर आपण जप केला तर काय होईल? प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराया भावश्च. या ओंकाराचा जप आपण जर सातत्याने समजून उमजून श्रद्धेने केला तर काय होईल? प्रत्येकाच्या शरीरामध्ये, मनामध्ये एक प्रचंड उर्मी, चेतना ही असतेच. आपल्याला माहितीये आपलं शरीर जोपर्यंत जिवंत आहे त्यामध्ये चेतना असते. शरीर मृत झालंय की चेतना निघून जाते. अवयव सगळे तिथेच असतात, जागेवर असतात. परंतु चेतना, अमर आत्मा ह्या त्यातून निघून गेलेला असतो. पतंजली काय म्हणतात? प्रत्येक चेतना म्हणजे आपल्या शरीरातील चेतना ततः म्हणजे ओंकार जप केल्यानंतर प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराया अवश्य. म्हणजे आपल्या शरीरातील जी चेतना असते त्या चेतनेचं स्पष्टीकरण होते. ती चेतना सदैव जागृत राहते. त्याच्यावर चेतनेबद्दल थोडंसं आणखी तुम्हाला विस्तृत मी सांगतोय. ओंकार जपामुळे योग मार्गातील अनेक अडचणी दूर होतात व आंतरिक शुद्ध चेतनेने ज्ञान प्राप्त होते. चित्तवृत्ती निरोध मग नंतर थोडासा आवाज येतोय. तर ह्या चेतनेबद्दल आपल्याला थोडंसं सांगतोय मी. मानवी मन हे अत्यंत विचित्र आहे. ते सतत नको त्या गोष्टीकडे धावत असते. आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे. नको त्या गोष्टीकडे धावणं हा मनाचा धर्म आहे. व ते मन काय करतं? पंच ज्ञानेंद्रियांना तिथे ओढून घेतं. त्यामुळे मन द्विधा, त्रिधा, पंचधा होते. म्हणजे मनाचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं आणि त्याच्या शक्ती क्षीण होतात. मन जर कॉन्सन्ट्रेटेड असलं तर त्याच्या शक्ती प्रचंड वाढतात. आपल्याला मागे सूर्यकिरण एखाद्या भिंगातून एकत्र केली तर त्याचे परिणाम काय होतात, त्याची शक्ती काय होते याबद्दल सांगितलंय. सूर्यकिरण जर एकत्रित केले तर त्याच्यामध्ये अग्नी सुद्धा निर्माण होऊ शकतो. परंतु ती जर विखुरलेल्या स्वरूपात असतील तर त्याच्यापासून काही फारसं निर्माण होत नाही. तसंच मानवी मन हे अत्यंत शक्तिशाली आहे, अत्यंत प्रबळ आहे, अत्यंत कार्यशील आहे, कार्यक्षम आहे. पण केव्हा? ते जर कॉन्सन्ट्रेटेड असेल, ते जर एका वेळी एकाच विचारामध्ये असेल, सतत त्याच विचारामध्ये असेल तर अनेक अवघड प्रश्न सुद्धा आपल्याला ताबडतोब सुटतात. जर ते द्विधा असेल, त्रिधा असेल, पंचधा असेल म्हणजे 5-5 ठिकाणी जर विभागले गेलं असेल तर त्याच्यामुळे मानवी जीवनात संकट निर्माण होतात. मनाच्या शक्ती जर ते विभागलं गेलं तर क्षीण होतात, एकाग्रता कमी होते, मन प्रसन्न राहत नाही आणि त्यामुळे सतत विषयोपभोगाची ओढ निर्माण होते. मन बहिर्मुख झाल्यामुळे शरीरही थकून जाते, चैतन्य हरपते व दुःखाची निर्मिती होते. म्हणजेच अंतर्गत अडथळे निर्माण होतात. त्याला पतंजलीने अंतराय म्हटलेले. आपल्या शरीरांतर्गत, मनाअंतर्गत जे अडथळे निर्माण होतात ते बाहेर दिसून येत नाहीत. त्याला अंतराय असं पतंजलीने म्हटलेलं आहे. आणि चित्तवृत्तीचा निरोध करता येत नाही. परंतु या ओंकार जपापासून, ओंकार जप जर आपण व्यवस्थित केला, सातत्याने केला तर हे अंतराय हळूहळू कमी होतात. पंच ज्ञानेंद्रिय एकाच विषयावर केंद्रित झाल्यामुळे. आता पहा, पंच ज्ञानेंद्रिय ओंकारामुळे एकाच विषयावर कसे केंद्रित होतात. आपण डोळ्यासमोर ओंकार ठेवतो म्हणजे डोळा
किंवा डोळे हे जे ज्ञानेंद्रिय आहे ते ओंकारावरती कॉन्सन्ट्रेट असतं. आपण जिभेने ओंकाराचा जप करत असतो. म्हणजे जीभ हे जे दुसरं ज्ञानेंद्रिय हे सुद्धा ओंकारावरती स्थिर होतं. आपण म्हटलेला ओंकार आपणच ऐकत असतो, त्यामुळे कर्णेंद्रिय आपले कान सुद्धा ओंकारावरती स्थिर होतात. आणि ह्या पंच ज्ञानेंद्रियापैकी ही 3 महत्वाची इंद्रिये ओंकारावरती एकत्रित झाल्यामुळे मनाच्या शक्ती प्रचंड वाढतात. कारण मन हे नेहमी बाह्य विषयाकडे आकृष्ट होत असते आणि त्याच्यामुळे त्याच्या शक्ती क्षीण होत असतात. परंतु हेच मन जर कॉन्सन्ट्रेट झाले, एकाग्र झालं, तर त्याच्या शक्ती प्रचंड वाढतात. आपण जे काम हातात घेऊ ते काम 100% यशस्वी होतं, चांगलं होतं. त्या कामामधून आपल्याला आनंद प्राप्त होतं आणि शिवाय काहीही श्रम होत नाही. एवढं ह्या ओंकार जपाचं महत्व आहे. त्यामुळे ओंकार जप यालाच पतंजलींनी परमेश्वराचं स्वरूप असं सांगितलेलं आहे. आता ह्या पतंजलींनी सांगितलेल्या ओंकार जपामुळे काय काय होतं ते या सूत्रात सांगितले. ततः म्हणजे हा ओंकार जप केल्यामुळे प्रत्येक चेतना अधिगमो, प्रत्येकाच्या शरीरातील चेतना म्हणजे एक शक्ती अधिगमो, तिचा विस्तार होतो, ती वाढते, तिच्या शक्ती वाढतात. आणि अपि म्हणजे आणि अंतराय अभावश्च, अंतराय बघा किती फायदे आहेत त्याचे. अंतराय म्हणजे समोर येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. केवळ ओंकार जपाचे प्रचंड फायदे आहेत. आपल्याला हळूहळू याबाबतचं ज्ञान पुढेही दिलं जाईल. आपल्याला वाटतं ओंकार जप म्हणजे साधी प्रक्रिया आहे, खाली ध्यान करून बसायचं, साधी मांडी घालायची, डोळे मिटायचे, ओंकार पाहायचा, मिटल्या डोळ्यांनी ओंकार आठवायचा, ऐकायचा, बोलायचा. परंतु याच्यामध्ये प्रचंड प्रचंड शक्ती आहे, प्रचंड चेतना आहे आणि त्याच्याद्वारे आपल्या आंतरिक शक्तीचा विकास होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग ती कुणीही असो, प्रचंड आंतरिक शक्ती ठासून भरलेली आहे. परंतु तिचा उपयोग करता येत नाही, ती शक्ती बाहेर काढता येत नाही. ती ओंकार साधनेद्वारे, ओंकार जपाद्वारे आपल्याला निश्चित बाहेर काढता येते. आणि काय होतं? अपि अंतराय, अपि म्हणजे सुद्धा, म्हणजे शक्ती विकसित केली जाते आणि शिवाय अंतराय, आपल्या समोर येणारे सर्व अडथळे दूर केले जातात. आता केवळ ओंकार जपामुळे हे सर्व होतं हे कदाचित आपल्याला पटणार नाही. परंतु ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना या सर्व गोष्टी पटलेल्या आहेत. पातंजली योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. मी आपल्याला नेहमी सांगतोय, हे केवळ ऐकून, वाचून, पाहून, लिहून जमणारे शास्त्र नाही. त्याची अनुभूती घ्यावी लागते. प्रत्यक्ष कराव्या लागतात त्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कराव्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पतंजलींनी बाह्य साधनाशिवाय करता येतात असं सांगितलेले. तुमचं फक्त मन एकाग्र व्हायला पाहिजे. तुमच्या मनाच्या साह्याने या सर्व गोष्टी निश्चितपणे तुम्हाला 100% करता येतात. म्हणून वारंवार सांगितलं जातं, पातंजली योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार, मानसिक क्षमतेनुसार हळूहळू आपण ते करत राहायचंय आणि करत राहिलं की आपोआप त्या गोष्टीची प्राप्ती होते. केल्याने होत आहे रे, पण आधी केलेची पाहिजे. म्हणजे जर आपण ह्याचं आचरण केलं, ते आचरण कसं करायचं हे सुद्धा पतंजलीने सांगितलेले आहे. आणि हे आचरण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. केवळ एकच गोष्ट सांगितली नाही, अनेक पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायापैकी आपल्याला जो भावतो, आपल्याला जो करता येतो, आपल्याला जो शक्य आहे तो केला आपण, तर निश्चितपणे पतंजली जे सांगतात त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येणं अत्यंत सोपं आहे. पतंजलीने काय सांगितलंय? ओंकार जपामुळे प्रत्येक चेतना अधिगमो अपि अंतराया भावश्य, आपल्या आंतरिक शक्ती जागृत होतात. या शक्ती प्रत्येकामध्ये आहे. तो लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, प्रत्येकामध्ये या शक्ती ठासून भरलेल्या आहेत. फक्त त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि ओंकार जपामुळे त्या निश्चित बाहेर येतात.
आणि याशिवाय आपल्या मार्गातील वेगवेगळे अडथळे जे आहेत ते अडथळे आपोआप दूर होतात. आता हे थोडंसं आश्चर्यकारक आहे, परंतु ह्या सगळ्या 9 अंतराय जे आहेत, व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व आणि चित्त विक्षेपा ते अंतराया. याच्याबद्दल आपण उद्या माहिती करून घेणार आहोत. या 9 अंतराय म्हणजे अडथळे, योग मार्गातील अडथळे, आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे, याच्याबरोबर आणखीन 4 गोष्टी येतात, त्यांना विक्षेप सहभूव म्हटलेले आहे. ते कोणते आहेत विक्षेप सहभूव? दुःख, दौर्मनस्य, अंगमे जयत्व, श्वास प्रश्वास, विक्षेप सहभूव. त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या सत्रामध्ये घेणार आहोत. आज आपण इथे थांबूया. आजपर्यंत मी जे काही विश्लेषण केलं आता, त्यापैकी कुणाला काही शंका असतील तर अवश्य विचारा. पातंजली योगशास्त्र हे पुन्हा सांगतो अनुभूतीचं शास्त्र आहे. त्याचा आपल्याला प्रत्यय घ्यावा लागतो, आचरण करावं लागतं आणि हे आचरण करणं अजिबात अवघड नाही. सगळ्यांना ते करता येतं. त्यासाठी फक्त थोडा वेळ दिला पाहिजे आणि प्रत्येकाकडे दिवसभरातले 24 तासातले 1440 मिनिटं असतात. केवळ 40 त्या 1440 मिनिटातील केवळ 40 मिनिटं जरी आपण योग साधनेला दिली तरी सुद्धा आपण प्रचंड प्रगती करू शकतो. कुणाला काही शंका असतील अवश्य विचारा, नाहीतर आपण इथे थांबूया. बालाजी सर थांबायचं का? विषय थोडासा क्लिष्ट असल्यामुळे माझी अपेक्षा आहे तुम्ही शंका विचाराव्यात. कोण काय म्हणेल याचा विचार करू नका. शंका निरसन झाल्यामुळे तो विषय आपला पक्का होणार आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया.